23 जून 2026 आणि आपण आता असो कॉलेज रोडवरच्या आपल्या साईटवर. मागच्या भागात आपण ह्या घराचे अपडेट घेतलेले, त्यावेळी आपल्या स्लॅबचा स्टीलचा काम चालू होता आणि शटरिंगचा. आणि आज 23 जून रोजी आपण या ठिकाणी स्लॅब कास्टिंग करतो. पावसाचा ढगाळ वातावरण. काल दिवसभर पाऊस पडत होतो आणि रात्री पण खूप जोरात असो पाऊस होतो, पण आता जरा थोडीशी उसंत घेतल्या जोरात असो वारं असा. आणि आपण संपूर्ण पावसाच्या दृष्टीने प्रिपेअर्डच असो. मागच्या आठवड्यात संपूर्ण ऊन असल्यामुळे आपण यो स्लॅब होल्ड केलेलो होतो. खूपच कडक ऊन होता, त्यामुळे आपण स्लॅब कास्ट केलो नव्हतो. आणि आता थोडंसं जरा पाऊस पडल्यानंतर, वातावरण थंड झाल्यानंतर आता या ठिकाणी स्लॅब कास्टिंगला चालू केलेलो आहे. जवळपास 1300 स्क्वेअर फीटचा आपलं यो टोटल स्लॅब असा. आणि अंदाजे 135 ते 140 बॅग आपले सिमेंटचे जाण्याचे चान्सेस आहेत. सर्व आपली टीम वगैरे या ठिकाणी इलेली असा. घरमालक वगैरे देखील या ठिकाणी असत. तर स्लॅबचा आपण मुहूर्त करून आता फायनली काम चालू केलेलं असा. या ठिकाणी स्टीलचे अपडेट आपण घेऊया. तर आपण 10 आणि 10 MM म्हणजे मेन बार आणि डिस्ट्रीब्युशन बार आपण 10 MM वापरलेले असतात. 6 इंच सेंटर टू सेंटर स्पेसिंग असा. सर्व जे भिंतीवरचे बीम असतात ते 10 MM 4 बार आणि 8 MM आपण स्टिरप्स या ठिकाणी घेतलेले असतात. आणि जे आपले रूमचे सर्व स्लॅब असतात ते 2 वे असतात. इम्पॉर्टंट जे रूम असतात ते. आणि हे जे आपले पॅसेज आहेत, तर ह्या छोट्या छोट्या पॅसेजला आपण जे 2 वेचे एक्स्ट्रा बार आपले येतात, तर ते आपण लॅपिंग करून या ठिकाणी, म्हणजे लॅपिंग नाही दिलेला, कंटिन्युअस आपलं बार या ठिकाणी आपण घेतलेला, जेणेकरून या ठिकाणी एक सिंगल जाळी तयार झालेली असा. सेम मधल्या पॅसेजला हे छोटे छोटे पॅसेजेस त्यांना त्या प्रकारे आपण स्टील बांधकाम केलेला. रूमचा सर्व आपला 2 वेमध्ये बांधकाम. चारी बाजूक आपले बेंटअप या ठिकाणी उठलेले असतात. हॉल जो आपलो 20 फुटाचा असा, तर त्याका आपण एकच 2 वे केलो. आपण मध्ये आपण या ठिकाणी बीम टाकलेलो, त्याका आपण 16 MM बार या ठिकाणी प्रोव्हाइड केलेले असतात. आणि या ठिकाणी हॉल कन्सिल्ड असल्यामुळे सर्व कन्सिल्डचे जे पाईप्स वगैरे असतात, जे जॉईंट्स वगैरे असतात, ते सर्व या ठिकाणी जंक्शन बॉक्स वगैरे लावलेले असतात. बाकी स्टील वगैरे आपला सगळा प्रॉपर 8 दिवसापूर्वीच बांधून झालेला असा. जिन्याच्या ठिकाणी आपली जिना टोपी येणारा, तर त्याका देखील आपण 16 MM बार या ठिकाणी घेतलेले आहेत. कारण इकडे वरती आपलं बांधकाम येणार आणि याच्या खाली आपली कोणतीही भिंत नाही, त्यामुळे आपण या ठिकाणी 16 MM बार प्रोव्हाइड केलेले असतात. सर्व जे फॅन हुक वगैरे असतात ते या ठिकाणी संपूर्ण टाकलेले असतात. जे आपले जंक्शन बॉक्स असतात त्याच्या बाजूक या ठिकाणी फॅन हुक असतात. इकडे देखील एक झुमरसाठीचं हुक असा. किंवा आपलं असा 7 फूट लेवलचं व्हरांड्यावरचं स्लॅब. पावसासाठी आपण ताडपत्र देखील आणून ठेवलेली असा. आणि या ठिकाणी जो देवाची खोली आहे, तर तिकडून आपलं सगळं जो कॉन्क्रीटचं माल आहे, तर तो पूर्ण थ्रू आऊट जाता इकडे. तर पहिलं आपण यो हाफ जो पोर्शन आहे तो आपण कंटिन्युअस इथपर्यंत सर्व कास्ट करून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग त्या साईडचा जो पोर्शन आहे तो आपण बॅक साईडला घेत मग या ठिकाणी एंड करणार आहोत. पाऊस येताने बारीक बारीक गेलो तर पाऊस चालत, मोठं पाऊस येताने तर पावसामध्ये यो स्लॅब येणार होतो. याच्यासाठी आपण या ठिकाणी खाली प्लास्टिक घातला. तर प्लास्टिकचे काही फायदे आहेत, काही तोटे असतात. पण पावसामध्ये स्लरी वगैरे पूर्ण खाली जाऊ नको, त्याच्यामुळे आपण हे आधीच काळजी या ठिकाणी घेतलेली असा. कवर ब्लॉक वगैरे देखील सर्व जे कॉन्क्रीटचे कवर ब्लॉक असतात ते देखील या ठिकाणी टाकलेले असतात. आणि आपला काम देखील आता या ठिकाणी सुरू असा. व्हायब्रेटर असा सोबत या ठिकाणी लेवलिंग वगैरे सर्व चालू आहे काम. या ठिकाणी इकडे आपली संपूर्ण कॉन्क्रीटची टीम असा. तर इकडे जागा भरपूर असल्यामुळे आपल्या मटेरियल स्टॉकला काय प्रॉब्लेम नव्हतो. तर आपण जाड वाळू मागवलेली असा, बारीक वाळू मागवलेली असा, आणि सोबत असा आपली खडी जे 15 ते 20 MM येतात. आणि या ठिकाणी आपला कॉन्क्रीट मिक्सिंगचं काम चालू आहे. इकडे आपण वॉटरप्रूफिंग लिक्विड वगैरे देखील सर्व यूज करतो. आणि सिमेंट सध्या आपण पिकअपमध्येच भरून ठेवलेलं असा, जेणेकरून पावसात वगैरे येला तर भिजता नाही. तर जेवढा आपल्या होया तेवढाच आपण सिमेंट या ठिकाणी आणतो. आणि देवगडमध्ये असल्यामुळे आपल्या सिमेंटचं तसं काय स्टॉक करण्याचा प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट आपण पिकअपमधून वगैरे आणू शकतो. तर एकंदर आता कामाचा रुटीन लागलेला. बघूया पावसान जराशी साथ देऊ कवी. एकदम मोठं असं पाऊस येताना काही ठिकाणी थोडीशी उघडीप असा. या ठिकाणाहून ढग येतातच, पण वारो पण ना, त्याच्यामुळे पाऊस पुढे ढकलता. असंच वातावरण राहिला तर काय प्रॉब्लेम नाही होतो. नॉर्मल पावसामध्ये पण काय प्रॉब्लेम नाही, पण हेवी पाऊस येईल तर आपल्या ही जी ताडपत्री आहे ती घालूची लागतील. सोबत आपण रेनकोट वगैरे देखील आणलेलो असा. बघूया काम कसा होत. आता वाजल्यात आता सकाळचे 10:30. होय, त्यांका पण घेतलेला असा.
तर आपली इलेक्ट्रिकची टीम देखील इलेली असा. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आपला इलेक्ट्रिकचा कन्सिल्ड पायपिंग असतं त्या ठिकाणी आपले इलेक्ट्रिक मेंबर या ठिकाणी हजर असतं. तर सध्या पावसाचे पूर्ण दिवस असल्यामुळे आपण या ठिकाणी माल थोडंसं जरा घट्टच घेतो. एकदम पातळ केलं तर आणि पाऊस केलं तर पुन्हा गोंधळ होईल. एकदम पूर्ण पाणी होतं आणि स्लरी सगळी त्या भिंतीच्या गॅपमधून देखील जाऊ शकता. त्यामुळे आपण जरा घट्ट माल घेतो आणि तो व्हायब्रेटरने टोटली पूर्ण कॉम्पॅक्ट होता व्यवस्थित. पहिल्यांदा आपण आता हे जो संपूर्ण एक पॅच झालेलो आपलो एक 4-5 फुटाचो, तर तो कंप्लीट झाल्यानंतर त्याचा संपूर्ण व्हायब्रेटर मारून घेतो. तो खूप इम्पॉर्टंट असा गोष्ट. कॉम्पॅक्शन व्यवस्थित झाला तर स्लॅबच्या लिकेजचे चान्सेस वगैरे खूप कमी होतात. तर इकडे आपलं या ठिकाणी मिक्सर चालू आहे. रुटीन एकदम स्टार्ट टू एंड चालू असा जवळपास 1 तास झाला. आणि आपण आता या ठिकाणी खाली बॉटम चेक करू केलं. आधी आपण चेक केलेले होते. बहुतेक आपण या ठिकाणी सर्व लोखंडी प्रॉप्सच लावलेले असतात. ज्या ठिकाणी आपल्या बीम जास्त दिवस ठेवता त्या ठिकाणी फक्त आपण लाकडी या ठिकाणी जे वाशे असतात ते लावलेले आहेत. बाकी अजून तर व्यवस्थित या ठिकाणी सर्व परिस्थिती असा. फ्लोअर संपूर्ण क्लीन करून घेतलेलो आहे. या ठिकाणी सर्व जे सेंटरिंगचे लाकडाचे तुकडे वगैरे पडतात तर ते सर्व खिळे वगैरे बाइंडिंगवरचे तुकडे क्लीन करून घेतलेले असतात. आणि वरती प्लास्टिक घातल्यामुळे शक्यतो खाली स्लरी वगैरे काय तर पडत नाही. फक्त काय नॉर्मली पाणी वगैरे असतात तर भिंतीच्या जॉईंटमधून वगैरे येतात, पण स्लरी वगैरे तर काहीच पडत नाही. सपोर्ट वगैरे देखील व्यवस्थित असतात. इकडे देखील सर्व व्यवस्थित असतात. आता ह्या 2 रूमच्या या ठिकाणी काम झालेलं असा वरती स्लॅब घालून, त्याच्यामुळे या ठिकाणी आपण इलो खाली चेक करू तर सपोर्ट वगैरे ठीक असं. बाथरूमचा पॅसेज वगैरे देखील आपण सर्व क्लीन करून घेतलं. खाली तर काय सिमेंटचं माल वगैरे काय पडलेलो नाही. सगळं अजून ओके असा. ह्यो पोर्शन अजून वरचो घालूचो. सपोर्ट वगैरे तर व्यवस्थित दिसतात. चला आता या ठिकाणी वरती जाऊन बघूया किती काम झालं. आता मस्त हवा सुटलेली असा. पाऊस तर काय नाही अजूनपर्यंत. मळबत असा हवेमुळे एक चांगलं प्लस पॉईंट आपल्याक झालेलो आहे. माल देखील आपलं स्टार्ट टू एंड प्रॉपर येतात. तासाभरात 1 पट्टो आपलं पूर्ण झालेलो आहे. आणि सर्व टीम आपली या ठिकाणी लक्ष ठेवून असा व्हायब्रेटर लेवलिंगचे माणूस आणि या ठिकाणी असा कॉन्क्रीटची गँग. प्रथमेश खायच्या देवाक नारळ ठेवलेला आज. संध्याकाळी सांगता पावसा बघूया, पण अजूनपर्यंत तरी आपण केलेल्या स्लॅबवर तर पाऊस पडलेलो नाही. पाऊस पडला त्याच्यावर डॉट डॉट सगळ्यात दिसताला. ताडपत्री पण आपण आणून ठेवलेली आहे. नारळ नारळ चांगलं ठेवून इलेलो. दुपारचे 12 वाजलेत. 1.5 तास झालो आणि आपलो अर्धो स्लॅब ऑलमोस्ट कास्ट झालेलो असा. या ठिकाणी स्लॅबची जी डेप्थ असा तर ही आपण 5 इंच ठेवतो प्रत्येक ठिकाणी. जो आपला रेसिडेन्शियल स्लॅब असता तो. त्यानंतर जी आपला स्टीलचा संपूर्ण ब्रँड असा तर तो जिंदालचो असा. सिमेंट या ठिकाणी आपण अल्ट्राटेक वापरतो. या ठिकाणी असतात आपले जिन्याचे टप्पे. त्यात देखील 1 2 3 4 5 टप्पे आपल्या ठिकाणी दिलेले असतात. बाकीचं योजना इकडून असा यो सिंगल साईडला असल्यामुळे मिड लँडिंग याचा एक 7 फूट लेवलला येईल. जागा पण इकडे व्यवस्थित आहे आणि टप्पे देखील या ठिकाणी व्यवस्थित बसलेले असतात. इकडे देखील भरपूर जागा असा, कारण इकडे आपली जिना टोपी असणार. काही ठिकाणी ज्यावेळी जागा कंजेस्टेड असतात तर त्यावेळी आपल्या हे टप्प्याने सगळे लँडिंग वगैरे ॲडजस्ट करूचा लागतात. सगळ्यात मोठं टेन्शन आपल्या पावसाचा. अजूनपर्यंत तरी पावसानं मेहरबानी केलं ना, अशीच अजून 2 तास मेहरबानी करून देत. स्लॅब तर आपलं ऑलमोस्ट पकडणं सुकत इलेलो असा. त्यामुळे आता त्या पोर्शनच्या स्लॅबला काय प्रॉब्लेम नाही. इकडे पण आता जवळपास अर्धा तास झालेलो असं स्लॅबला. तर आपण आता दुसऱ्या टप्प्याचं काम चालू केलं. मित्रांनो, स्लॅब ज्यावेळी आपण कास्ट करतो तेव्हा शक्यतो कंटिन्युअस स्लॅब आपल्या कास्ट करूचो असता. पण काही वेळा काही प्रॉब्लेम्स येतात आणि त्यासाठी आपल्याला प्रिपेड रवाचं लागतं. तर आता वाजले एक आपलं अर्धा तास एक फुकट गेलो, कारण आपलं हे जो मिक्सर होतो तर त्याची बेरिंग कट झाली आहे मध्येच अचानक. त्याच्यामुळे लगेच या ठिकाणी मिक्सर अजून एक लिफ्ट आपली ही बंद पडली त्याची बेरिंग कट झाल्यामुळे. त्यामुळे लगेच आता
अजून एक जो स्टँड बायमध्ये लिफ्ट होती ती घेऊन इली ते आता लगेच या ठिकाणी जोडतले. अर्धा तास आपलं पूर्ण वाया गेलो. त्यातमध्ये लाईट देखील गेली, त्याच्यामुळे आपण लगेच या ठिकाणी गाडी देखील एक स्टँड बाय ठेवलेली होती. 1000 लिटर पाणी लगेच या ठिकाणी आपल्या केला. शक्यतो ब्रेक होता नाही स्लॅब, पण काही वेळा काही प्रॉब्लेम्स येतात ते अचानक येतात, त्यामुळे त्याच्यासाठी आपल्याला तयार राहायचं लागतं. तर सर्व जे गोष्टी मिक्सर असून देत, लिफ्ट असून देत किंवा कोणती पण गोष्ट असून दे, व्हायब्रेटर असून दे, तर डबल आपल्याला ती स्टँड बायला ठेवची लागतात. तर लगेच आपण एक 10 मिनटाच्या साईटवरती होती ती आपण घेऊन येऊन आता या ठिकाणी पुन्हा जोडून काम चालू होईल. ज्यावेळी स्लॅबच्या ठिकाणी ब्रेक पडतात तर त्यावेळी असं आपल्या पूर्ण एक चांपर मारून ठेवतो लागता स्लोपिंगमध्ये, जेणेकरून आता सेकंड ज्यावेळी आपल्याला स्लॅबचं कास्टिंग चालू होईल तर त्यावेळी जो आपलं कॉन्क्रीटचं माल होतो तो ह्याच्यावर ओव्हरलॅप होतो. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्या एक व्हायब्रेटर देखील व्यवस्थित मारूचं लागतो. आता अर्धा तास झालो, त्यामुळे एवढा पण काय जास्त तास सेट झालेला नाही. जर 1-1.5 तास 2 तास गेले तर त्याच्यामध्ये सिमेंटचं पाणी वगैरे टाकून आपल्या ह्या मॅचअप करूचा लागतं. पण अजून पण माल आपलं सॉफ्ट असा अजून सेटिंग झालेलं नाही, अर्धा तासच झालेलो. आपण संपूर्ण सर्व ठिकाणी चांपर मारून ठेवलेलो, जेणेकरून आता तो जो आपण माल या ठिकाणी टाकणार तर तो याच्यावर बरोबर ओव्हरलॅप होतो. साधारण 1-1.5 फुटाचं तरी अंतर व्हाया. आता इकडे बघितलं तर आपली थिकनेस एकदम छोटी आहे आणि या ठिकाणी जो आपली लेवल करत दिलेलो तिकडून आपण 1.5 फुटाचं पूर्ण स्लोपिंगमध्ये या ठिकाणी स्लॅब केलेलो असं, जेणेकरून आता याच्यावर ओव्हरलॅप झाला की मग ता मॅचअप होतला. 1:10 आपलं स्लॅब पुन्हा एकदा चालू झालेलो असा. जवळपास 40 मिनटं आपली या ठिकाणी फुकट गेली मिक्सरच्या पाठीमागे. आणि पाऊस देखील बारीक येता, एवढं पण नाही एवढं बारीक चालता, मोठं येता नाही फक्त. मध्येच जरा एक 10 मिनटासाठी पाऊस इलो, पण नॉर्मल होतं. स्लरी वगैरे काय तेवढी काय आपली गेली नाहीत. जरा आपण मध्येच टाईट माल घेतलेलो, जेणेकरून व्यवस्थित मिक्स तो होईल. व्हायब्रेटर आता थोड्या वेळानं आपण घेतलेलो, कारण पाऊस असल्यामुळे व्हायब्रेटर आपण खाली ठेवलेलो. इकडे जर बघितलास तर वरचा थोडीशी फक्त या ठिकाणी सिमेंटची स्लरी गेलेली आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. तिकडे तर एकदम ओके असा तो पट्टो, त्या पट्ट्यात तर काही प्रॉब्लेम झालेला आहे. इकडे फक्त जराशी वरचा सिमेंटची स्लरी उडाली आहे, बाकी इकडे पण काय प्रॉब्लेम नाही. इकडे हा ॲज इट इज आपलं स्लॅब असा. आणि आता जे आपण एवढे कॉन्क्रीटचा माल टाकून घेतला त्या त्या ठिकाणी व्हायब्रेटर व्यवस्थित मारून घेतो, म्हणजे जेणेकरून तो कॉम्पॅक्ट होऊन जाईल. आता पाऊस तर इकडनं उडत इलेलो असा, म्हणजे जायत आता एक 10 मिनटात बारीक रिप चालू आहे. मगात तो जो जॉईंट असा तर त्या जॉईंटच्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित या ठिकाणी व्हायब्रेटर मारूचं लागतं, माल वगैरे प्रॉपर त्या ठिकाणी घ्यायचं लागतं, जेणेकरून त्या ठिकाणाहून काही जॉईंट वगैरे जास्त पडता नाही. नवीन आणि जुनं जो स्लॅब होतो पूर्ण मॅचअप होया काय पडी होया. ओके, तर त्या ह्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवतो लागतं ज्यावेळी असं ब्रेक पडतात त्यावेळी. तर आता आपण इकडची एक रूम ही कंप्लीट करून घेतो आणि मग नंतर ह्यो जो इकडचं पोर्शन आहे संपूर्ण बॅक साईडला घेऊन आपण एंडिंगला जातलो. जिनो पण आता बरोबर आपलं त्या ठिकाणी कास्ट झालेलो असा. दुपारचे 2 वाजले आहेत आणि रिमझिम पाऊस चालू आहे. आणि या ठिकाणी आपला स्लॅब कास्टिंग देखील मोस्टली होय दिलेला असा. आता फक्त देवखोलीचं एक पॅसेज रूम रवलेलो असा आणि हो एक मधलं हॉलचं थोडंसं पॅसेज, बाकी संपूर्ण स्लॅब आपलं झालेलो असा. मेजर काही प्रॉब्लेम नाही, एकदम बारीक नॉर्मली पाऊस पडता. एवढं पाऊस असलो तर काही प्रॉब्लेम नाही, ताडपत्री वगैरे घालूची काही गरज नाही. आपल्याकडे होती ताडपत्री आणलेली, पण काय आपल्याला तशी गरज पडली नाही. आणि आता मागचं पण स्लॅब आपलं सेट झालेलं आहे, त्यामुळे त्याचा पण काय प्रॉब्लेम नाही. एवढं जर पाऊस चालू राहिलो तर एका क्युरिंगची पण गरज नाही. उद्या डायरेक्ट ह्याच्यावर वाटे घातलं की काम झाला, टेन्शन नाही. माल पण आपण जरा थोडंसं म्हणजे एकदम हार्डच घेतो, कारण पाणी पण याच्यामध्ये कसा खडी आणि वाळूमध्ये पण पाणी असा, त्याच्यामुळे पाणी थोडा कमी टाकूनच आपण जरा घट्ट माल घेतो आणि जेणेकरून व्हायब्रेटरच्या मार्फत तो पूर्ण एकदम लेवल करून व्यवस्थित केलं जातं. व्यवस्थित काम चालू आहे. इकडे पण काय मेजर प्रॉब्लेम नाही, मस्त लेवल देखील आपल्या स्लॅबची इलेली असा. 2:30 वाजलेत दुपारचे आणि आपलं स्लॅब ऑलमोस्ट संपलेलो असा. हॉलचं पोर्शन देखील झालेलो आहे आणि आता फक्त राहिली आहे फायनल स्टेज, देवखोलीचं फक्त पोर्शन. सावकाश देवखोलीचं पोर्शन फक्त राहिलेलं असा. तर ह्यो झालो की आता काम संपत आपला. अजून एक 15 मिनटं 3 वाजेपर्यंत या ठिकाणी काम आपला ओके होईल. बारीक रिमझिम पाऊस अजूनही चालू असा, पण तसं स्लॅबला आपल्या काही मेजर प्रॉब्लेम नाही. व्यवस्थित आहे एकदम, जास्त पाणी पण नाही.
सिमेंटची स्लरी पण काही ओव्हरफ्लो वगैरे होत नाही, त्यामुळे आपण ताडपत्री अजून पण टाकलं नाही. असंच राहिलो तरी काय प्रॉब्लेम नाही. तर करतो तर स्लॅब सेट झालेलो. ह्यो पण एक अजून अर्धा एक तास झालो की ह्यो पण सेट होतो स्लॅब. मस्त पावसाने एक मेहरबानी केला आणि एकदम जोरात इलो नाही आपलं पाऊस. तर आता ह्यो एक आपलं बीम रवलेलो असा आणि इकडे फक्त देवखोलीचं पॅसेज रवलेलो असा, बाकी ओके. स्लॅब आपलं ऑलमोस्ट संपत दिलेलो आहे. लास्टच भाग रावलेला आहे. एक 5 ते 6 गोणी फक्त आता सिमेंट लागत. ओव्हरऑल जर आपण सिमेंटचा विचार केला तर पहिले आपण 55 नंतर 55ची एक बॅच आणलेली आणि आता 35, म्हणजे टोटल आपले 145 बॅग लागलेले असतात. आपण 130-135 हिशोब घातलेलो होतो, पण काही वेळा थोडाफार कमी जास्त होता. 145 बॅग आपले जवळपास या 1350 to 1400 स्क्वेअर फीटच्या स्लॅबला लागले. खडी वाळूचा जर विचार केलो तर वाळू अजून 2 ते 2.5 ब्रास शिल्लक असा. बारीक वाळू जी आपण मिक्स करत होतो ती एक पाव ब्रास शिल्लक असा, ती पण आता संपत दिलेली असा. आणि खडी पण ऑलमोस्ट आपली अजून 2 ते 2.5 ब्रास शिल्लक असा. तर मटेरियल देखील आपल्याक व्यवस्थित पुरलेला असा. तर आपला आता एंडिंगचा भाग शिल्लक असा आणि आपण उतारलो खाली. अजून सर्व मंडळी आपली या ठिकाणी काम करता. खडी पण आपली 1.5 ब्रासच्या आसपास शिल्लक रावलेली असा. मटेरियल व्यवस्थित आपल्याक झाला. सिमेंट आपण आता ते एक 4-5 बॅग आपले उरतले ते आपण रिटर्न करणार आहोत, कारण पावसाच्या ह्याच्यात काय आपल्याला तेवढा काम नाही आता पुढे एवढ्यात. तर स्लॅब थोडं सेट झालो की नंतर आपण वरचा बांधकाम करून घेणार आहोत. आधी पहिल्यांदा वाटे घालून घेतलो आणि त्याच्यानंतर आपण साईड वगैरे खोलून पुढची कामं ती चालू होतील. तर खूप वातावरण असं चांगला होता. मेजर पाऊस नाही, बारीक बारीक पाऊस एकदम चालता. आणि ऑलमोस्ट आपलं आता 3 वाजा केलेले असतात, 2:45 वाजल्यात. 3 वाजेपर्यंत स्लॅब पूर्ण कंप्लीट होतो. तर खूप मस्त असा काम झालेला असा आपला.